बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग कागल विधानसभा मतदारसंघातून जाणार आहे। त्यातून शेती आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे। कागल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली। रविवारी ते पत्रकारांशी बोलत होते। कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ रविवारी नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आमदार राजेश क्षीरसागर यांनी 8 मार्च रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी मेळावा आयोजित केलाय, तर आमदार सतेज पाटील यांनी 12 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांसमवेत गळफास मोर्चा आयोजित केलाय। यासंबंधी नामदार मुश्रीफ यांना विचारता त्यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे कागल तालुक्यातील शेती आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। अनेक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असल्यानं आपलाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। लोकशाहीमध्ये आपापली मतं मांडण्याचं आपापलं करायचं। आता मी मागे सांगितलं होतं की आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचा विरोध आहे, लोकांच्यावर आम्ही राहणं गरजेचं आहे। त्यामुळे आता सरकार करेल की लोकांचा विरोध नसताना रस्ता नेणं त्यासाठी आमचं समर्थन आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे कोणी शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत असेल तर आपण त्यावर भाष्य करणार नाही असं नामदार मुश्रीफ म्हणाले। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील धनादेश घोटाळ्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे असंही नामदार मुश्रीफ म्हणाले। आमच्या बँकेच्या अधिकाऱ्यांना जर जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर दुसरा चेक वाटला असता का? आमचा बँकेच्या अधिकाऱ्याबद्दल जी आज चर्चा चालू आहे ती चर्चा कृपया बंद झाली पाहिजे। नाही तर त्याने वटून ती टाकला असता, तिसराही वटून टाकला असता, तो त्यात सामील असता तर ते कुठनं गेले याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। दरम्यान महायुती सरकारची कोणतीही योजना बंद होणार नाही असा दावा नामदार हसन मुश्रीफ यांनी केलाय।